चाय कीप प्लीज. पुन्हा तुमचे खुशूर चालू झाले. ऍक्च्युली मम्माला म्हणजे तुमच्या सुलक्षणाला काही सुचत नाहीये, सो मीच बोलते. लग्नाच्या आधी आमच्या काही अटी आहेत. काय अटी आहेत? मम्माला एव्हरी डे शॉपिंग करावं लागतं. हो हो. मम्माला एव्हरी डे डिनर करावं लागतं बाहेर रेस्टॉरंट मध्ये एका फॅन्सी. मम्माला वीक मधनं 2दा पार्लर मध्ये जावं लागतं. 3 टाइम्स अ वीक, सॉरी 3 वेळा पार्लरला जावं लागतं. आणि हा एव्हरी 2-3 वीक्स मधनं एका वीकेंडला तिला आउटिंगला जायला लागतं. हो हो. असेल नाही आहे, तसंच आहे. हा तसंच आहे. अरे એટલેच ना. हा એટલેच एकदम એટલેच. તમે શું જોઈએ मी तुला देऊन टाकणार. काय पैशाची आपल्याकडे काही कमी नाही. हा ढोकला नाश्ता याला ठोकला पाहिजे ठो. मम्मा काय ग तुझा प्रॉब्लेम? तो बघ एवढ्या अटी देऊन सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. रिअल लवर बॉय. शनू बेबी हो वेडी झालीस का? या म्हाताऱ्या बरोबर मी लग्न करू? तू खूप मोठी तरुण आहेस ना. कर गपचूप लग्न. लवर बॉय म्हणे. आर यू पीपल फॉर रिअल? अरे तुम्ही काय करताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. एवढा काय मोठा प्रॉब्लेम झालाय की तुम्ही युरोपची ट्रिप कॅन्सल करावी? महाजनी काकांची तब्येत ठीक नाही हे तुलाही माहिती आहे. त्यामुळे राधाची केवढी धावपळ होती. तिला घरही सांभाळायला लागते, ऑफिसही सांभाळायचं. त्यात तिने तिथे असणंही गरजेचं आहे. आर यू सिरियस? हे बघ मी तुम्हाला युरोपला पाठवतोय कारण तिकडे खूप महत्वाची मोठी मल्टीनॅशनल लेवलची कॉन्फरन्स होणार आहे आणि तू आणि राधिकाने ती अटेंड करायची. सौमित्र, कॅन यू इमॅजिन या एक्सपोजरचा राधिकाला पुढे किती फायदा होणार आहे? हे मला सगळं कळतंय डॅड, पण राधाला तू आत्ता ओळखतोयस. महाजनी काका तिच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे मी. मॉन यार, एका छोट्याशा प्रॉब्लेमला किती महत्व द्यावं हे तुम्हा दोघांना आता कळायला हवंय मला. आणि एवढी त्यांची काळजी वाटते तर नेमाना एखादी नर्स किंवा केअरटेकर. राधिकाने इथे थांबून काय हासिल होणार आहे? डॅड हा तुझा थॉट झाला, पण राधाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडा तरी विचार कर. तिने कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त नेहमी इमोशन्सलाच महत्व दिलेलं. राधा या आधी अशीच होती आणि यापुढेही अशीच राहणार आहे. हे बघ, तिला तिची नाती सगळ्यात जास्त जवळची आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर आहेत तिच्यासाठी. हो आय सी. म्हणजे मला नाती कळत नाहीत, मी नात्यांसाठी वेळ देत नाही हेच तुम्हाला अंडरलाईन करून ऐकवतोय बरोबर? अरे मी हे असं सगळं का ऐकवेन तुला डॅड? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, गैरसमज आता नाही मी करून घेते. गैरसमज माझा झाला होता. हा गैरसमज झाला होता की तुला आणि राधिकाला मी केलेल्या या प्लॅनचा, या ट्रिपचा इम्पॉर्टन्स कळला असेल. बट आय गेस आय वॉज रॉंग. हे काय आहे की 300 कोटींमध्ये समाधान मानणाऱ्या लोकांना 3000 कोटींची स्वप्न दिसणार तरी कशी ना? हे बघ डॅड, यू आर राईट, आय वॉज रॉंग. अरे डॅड, आणि बघ मला काम आहेत आणि निदान मला तरी कामाचं महत्व कळतं. सो एक्सक्यूज मी. ऐक ना डॅड, हे अरे बास ना, आता नुसतंच अस्वस्थ होणारच की काही बोलणार पण आहेत. बोल ना. काय बोलू? काय आणि किती वेळा बोलायचं? हा, अनेक वेळा बोललोय आपण त्या विषयावर. आता पुन्हा तेच काय बोलायचं? प्लीज असं नको करूस यार. तू एकटाच ज्याच्याशी मी हे सगळं बोलू शकतो, त्यामुळे बोल ना प्लीज. अरे काय बोलू यार? तुला आता स्पष्ट सांग. स्पष्ट सांग. त्या दोघीनं आता तुला विचारणारच नाही. म्हणजे तू त्यांच्या हिशोबातच नाही, कारण त्यांना पैसे हवे आहेत आणि तुझ्याकडे ते नाहीये ना. तुझ्याकडे कामधंदा आहे. मी खरं सांगू, आता बाहेर पडताना त्या कुठे चालल्या हे सुद्धा नाही सांगणार तुला. पण असं का वागवतील त्या मला? असं का वागवतील म्हणजे? अरे यार, आता कसं समजावून सांगू तुला मी? तू म्हणाला होतास ना तुला कामधंदा मिळेल म्हणून. हा, मिळाला का? नाही मिळाला ना, मग वागणार नाही तर काय? पण मी करतोय ना प्रयत्न, मी शोधतोय ना नोकरी यार. कुठे? तू इथे म्हणाला होता त्या नट्टींच्याकडे गेलो, त्यांना भेटलो की मला लगेच नोकरी मिळेल म्हणून. काय झालं त्या नोकरीचं? मिळाली का नोकरी? नाही मिळाली अजून, पण नक्की मिळेल यार. मी तुला सांगतो, एकदा का मला तिथे नोकरी मिळाली ना की माझं फ्युचर सिक्युअर्ड आहे. खरंच. काय यार तू पण लवकर फ्युचर सिक्युअर कर रे बाबा, नाहीतर आयुष्यभर वडापावच खावे लागतील आपल्याला. तसं पाहायला गेलो तर काही काळजी करण्यासारखं कारण नाहीये. सगळं व्यवस्थित आहे. एकदा आपण सगळ्या ज्या टेस्ट झाल्या आपल्या की मग डाएट लिहून देतो मी तुम्हाला. ते मात्र नीट फॉलो करा.
तुम्ही अजिबात काळजी करू नका. यांच्या डाएटकडे मी स्वतः जातीनं लक्ष देणार आहे. ते रिपोर्ट्स आले की मी तुम्हाला पाठवून देतो. हो. चला येतो. चला. थँक्यू डॉक्टर. काका मी सांगेन ते ऐकायचंय, कळलं ना? हा. राधिका तू केव्हा आली बर? आई मी मगाशीच आले. काल रात्री सुद्धा उशिरापर्यंत इथे थांबलीस, आज सकाळी सकाळी इकडे आलीस. काय चाललंय तुझं? नको काळजी करू, आम्ही आहोत ना. हो तुम्ही आहात, पण मलाच नाही राहावलं म्हणून आले. बरं पण आता निघते मी. हा उशीर होतोय. अजिबात काळजी करू नकोस, तू ऑफिसकडे लक्ष दे. खरंच नको ग इतकी धावपळ करूस. हो ठीक आहे, पण तरी सुद्धा संध्याकाळी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करते. आणि तेवढ्यात जर रिपोर्ट आले तर मला प्लीज कळव. हा हो कळवणार, मी तुला फोन करून रिपोर्ट काय आले ते सांगेन. कळवू कळवू. आता आली आहे तर थोडं खाऊन घेते का? खाऊन जा ना. नाही आई आता नको, मला उशीर होईल. हा थालीपीठं मांडली आहेत ना, 2 घेऊन जा ना. आई प्लीज खरंच नको, आता उशीर होतोय. मी नंतर घेईन. येऊ? काका येते. या पोरीला काय म्हणावं खरंच काही कळत नाही. किती काळजी घेते ना माझी. खरंच या दोन्ही मुलींचं अगदी बारीक लक्ष आहे तुमच्यावर. म्हणजे फक्त तुमच्यावर नाही, आपल्या सगळ्यांवरच हे लक्ष द्यांचं. घार म्हणा बरं तील घार. घार कशी असते? आकाशात विहार करत असते, पण त्या लक्ष सारं तिच्या पिल्लांकडे असते का नाही? तसं आहे आपल्या राधिकेचं. सगळीकडे जाईल कामासाठी, पण लक्ष आपल्यावर राहते वरतीचं. काळजी करते ना. मला सारखं सारखं वाटतंय की मला मुलाऐवजी मुलगी हवी होती, राधिका सारखी. सतत दुसऱ्यासाठी झटणारी आणि आजारी माणसाला त्याचा आजार विसरायला लावणारी. कुठे गेला असेल का हा? अगं बोलला ना ढोकळा आणायला गेला. नाही नाही, मला काहीतरी वेगळं वाटतंय. काय? मला भीती वाटते. कशाला घाबरते मम्मा? तुझं फर्स्ट टाइम थोडीच आहे. शनू बेबी तुला नाही कळणार. कुठे गेला असेल हा? मम्मा आय थिंक ना तो आतनं त्याच्या त्या मोठ्या लॉकर मधनं पैसे आणत असेल. एक नंबरचा चेंगट दिसतो. तो कसले पैसे आणणार आहे? काय नाही पैसे बिसे. तो पॅरेट सारखा असा मनाने मोकळा नाहीये. हो ऍक्च्युली. अरे एकदम म्हणजे मी सिग्नलवर, मी सिग्नल मध्ये रस्ता क्रॉस करतो, हा सडनली मध्ये चालय. थांब 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 थांब. मला झालं काय झालं? मी घाबरतो, मी गडबडतो. बाई आपलं काही चुकलंय की काय? मग तो सिग्नल सुटला, आजूबाजूची लोक गेली, मग ते हॉर्न वाजवत आहेत, सगळं करतायत आणि मला राहवलं नाही. मी मग त्याला विचारलं काय झालं भाई? तेव्हा काय म्हणाला माहितीये का? नाही मला सहज विचारायचं होतं की तुझं मॅरेज लाईफ कसं चाललंय. हे सगळं तुझ्या लक्षात आहे अजून? लक्षात आहे. तर बाईकवाला एक होता, त्याने काय शिवी दिली होती ना तेही लक्षात आहे मला. काही बोलतोस हे बघ. आता तेव्हा मी तुला सगळं सांगितलं होतं, आता तू पण सांगायचंस आणि सगळं काही सांगायचं. अरे खरं सांगू, वेगळं असं सांगायची काही गरज नाही. जगातला आता सगळ्यात सुखी नवरा कोण असेल ना तर तो मी आहे, एवढंच सांगेन. खरं बोललोस. बरं हे सगळं बोलत असताना ह्याचा चेहरा बघ ना. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सौमित्र तू इथे कसं काय? अरे आत्ताच आलो, थोड्या वेळापूर्वी आलो. काही काम होतं का? हा जरा काम होतं, एका विषयावर बोलायचं होतं तुझ्याशी. आत ये ना. हा आलो जरा घरगुती मॅटर सॉल्व्ह करून येतो. करा 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 सॉल्व्ह करा आणि मग आम्हाला सांगा. वा बोल सौमित्र, काय बोलायचंय? राधा आपण युरोपला नाही जातो. का? काय झालं? मला माहितीये राधा, तू माझ्या मम्मा आणि डॅडचा विचार करून तू हे सगळं विचारतेस परत, पण डोंट वरी, मी त्यांच्याशी बोललोय. अरे हो, पण एकदम असा निर्णय का घेतोयस तू? खरं सांगशील? महाजनी काकांची तब्येत बरोबर नाही. त्यांची तब्येत बरी नसताना तू युरोपला येणार आहेस. तुझं मन लागणार आहे का तिकडे? मला माहितीये राधा, माझ्यासाठी आणि माझ्या डॅडसाठी तू तयार झालीस युरोपला यायला, पण तू तिकडे येऊन एन्जॉयच नाही करू शकणार आहेस. तुझं मन फक्त महाजनी काकांचा विचार करत राहणार, बरोबर आहे की नाही? आणि आता प्रश्न राहिला, मी
तुला न विचारता हा निर्णय घेतला. मला असं वाटतंय राधा की मी तुझ्या मनातले विचार बरोबर ओळखतो, जसे तू माझ्या मनातले विचार ओळखतेस. थँक्यू. कशाबद्दल? माझा विचार केलास म्हणून. आता जर परत थँक्यू म्हणालीस ना तर आपण उद्याच्या उद्या युरोपला जातोय. सॉरी 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 सॉरी. आता तर कन्फर्म जातोय. अरे काय थँक्यू सॉरी. बरं मला सांग, महाजनी काका कसे आहेत? बरे आहेत. आज रिपोर्ट्स येतील मग कळेल आपल्याला. त्यांच्या बाबतीत काहीही मदत लागली तर तू आहेस माहितीये मला. साहेब आहेत ना केबिन मध्ये? हो आहेत ना. मग चला ना, भेटू ना. किती दिवस झाले? हो बरोबर आहे, पण सर भेटायचं म्हटलं तरच भेटणार ना. म्हणजे अहो सरांचा पारा चढलाय, आता आपण त्यांना भेटू शकत नाही. काय याला काय अर्थ आहे? आता इतके दिवस आपण वाट बघतोय आणि तुम्ही सुद्धा भेट घालून देतो म्हणाला होता ना. अहो ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे, त्याला तुम्ही पण काय करू शकत, मी पण काय करू शकत नाही. पण जाऊ दे, आता भेटू मग पुढच्या वेळेला. पण तुम्ही जरा लक्ष ठेवा. अहो ते पैशाचं काय? आता भेट झाली तर पैसे देईन ना. आधीच काय मागतोय पैसे? अहो इन ऍडव्हान्स द्यायला लागतात ना. ऍडव्हान्स नाही, मी देतो. भेट झाली की अहो देतो. मागच्या वेळी पण तुम्ही देतो म्हणाला होतात, पण नाही दिलं नाही तुम्ही. बरं ठीक आहे. हे एवढंच आहेत आता. पण आता लक्ष ठेवा. हो हो हो. सरांचा मूड कसा आहे काय जरा बघत जा आणि एकदाची भेट घालून द्या मला प्लीज. हो आज नाही तर उद्या तर होईलच ना सर. वहिनी, हं? काय झालं? नाही काही नाही, बोला ना. मॅम, काय टेन्शन आहे का? टेन्शन नाही, रेवतीच्या फोनची वाट पाहते. आता महाजनी काकांचे रिपोर्ट्स मिळणार होते, तिचा अजून काही फोन नाही. मग तुम्ही लावा ना फोन. नाही मी करत होते पण तिचा फोन बंद लागतोय. मी एकदा आईंना फोन करून बघू का? हो प्लीज. हॅलो आई. हा रेवती हो का? बरं ठीक आहे, मग तिला आल्यानंतर फोन करायला सांगाल का? हो मी वाट पाहते. ठीक आहे. ओके. तुम्ही जेव्हा भेटले ना तेव्हापासून फक्त पैसा 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 करते. हा पैसाचा जेटला जोयटला लई लो. एवढे पैसे मी म्हटलंच होतं शनू बेबीला, हे आतमध्ये गेले ना म्हणजे नक्की पैसे आणायला गेले असणार. कधी गो? हे तर मी बोलले होते ना. आता हे महत्वाचं आहे का शनू बेबी? महत्वाचं काय आहे, मेहता साहेबांनी आपल्यासाठी एवढे पैसे आणले. थँक्यू. हे आम्ही घ्यायचे ना? एक सांग. हे काय? हे बोंड आहे. बोट? मम्मा बॉन्ड पेपर. बॉन्ड पेपर कशाला? हा मग काय करायचं ना बॉन्ड ते पेपर? देऊन द्यायचं ना. काय ढोकळा चांगला झाला होता? लय मजाक करते तू, मजाक करते. गरबा पण खेळतात. काय लिहून देऊ आम्ही? त्याच्यावर लिहून द्यायचे की सुलक्षणा माझ्या संगी लगीन करणार. हा नाही तर हे सगळे पैसे मला डबल वापस करायचे. मेहता साहेब एवढी काय घाई आहे? मी काय म्हणते बघा, म्हणजे आम्ही आता हे पैसे घेऊन जातो आणि परत येऊ ना तेव्हा तुमचं ते बॉन्ड साईन करून आणतो. नाही हो बिझनेस मानचू. हा पहिले बोंडवर सही करायची आणि सगळे पैसे घेऊन जायचे. ठीक आहे, थोडा टाइम लागेल आम्हाला थिंक करायला. आम्ही थिंक करून येतो. हा चालेल, तुम्ही विचार करा आणि मला कळवा. मी ठेवू पैसे. बाय फ्युचर डॅडी. चल आता मम्मीचं पास्ट टेन्स होईल इकडे. वा 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 वा, किती छान नाही?
याच्या आधी आपण दारू बरोबर चणे खायचो, आता नुसतेच चणे चावतोय. कधीतरी असं होईल आता की चणे आहे पण दात नाही, दात आहेत पण चणे नाही, किंवा दातच नाही आणि चणेही नाही. बापरे घेड्या, उगीच फालतू बोलू नको काय. फालतू काय बोलू नको. मी तुला सांगितलं होतं त्या बनट्टीकडे जाऊ नको म्हणून, पण तू ऐकलं नाही यार. अरे दुसरीकडे ट्राय करायचं होतंस ना. कशाला पण, इथे होणार आहे ना काम. जे काम फ्युचर मध्ये होणार आहे त्याला कशाला बनवते लावतोस तू. हो काम होणार आहे, मग आज का नाही झालं. कारण आज चिडले होते ते. माणसाचा मूड बघून भेटायचं असतं की नाही. चिडलेलं असताना जायचं म्हणायचं मला जॉब द्या, असं होईल का. त्यामुळे मी तुला सांगतोय माझं काम होणारच. चांगल्या मूड मध्ये असताना मी जाईन आणि काम होईल. यार मी तुला आत्ताही सांगतोय यार, त्या बनहट्टी वगैरेकडे नको जाऊ रे. अरे तो सौमित्रचा बाप आहे, तो त्या राधिकाचा सासरा आहे, त्याच्याकडे काम कसं मिळेल. तू दुसरीकडे ट्राय, दुसरीकडे ट्राय. तो कुणाचा बाप आहे आणि कुणाचा सासरा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहिती की तो करोडोंच्या कंपनीचा मालक आहे. आणि एकदा का त्याच्या गुड बुक्स मध्ये जाऊन मी चांगल्या पोस्टवर गेलो ना की नाही माझ्या विरोधात असलेल्या लोकांना लोखंडाचे चणे खाऊ घातले तर नाव बदलेल. मम्मा तो रणजित नको तेवढा स्मार्ट निघाला ग. शनू बेबी, रंजन. रंजन, सॉरी सर. स्मार्ट कसला, ओव्हर स्मार्ट आहे तो. आपण तर त्याच्यात नादच सोडून देऊया, काही पॉइंटच नाहीये. असं काय करतेस मम्मा, करून टाक ना. त्याला लग्न तर करायचंय फक्त. शनू बेबी. काय शनू बेबी, तुझ्याच एजचा आहे तो. मस्त दिसता तुम्ही. इम्पॉसिबल शनू बेबी, इम्पॉसिबल. काय इम्पॉसिबल ग, तू माझं लग्न लावायला निघाली होतीस त्याच्या बरोबर. तुझी गोष्ट वेगळी आहे. तू अजून यंग आहेस. तू कसं लग्न करू शकतेस, पटकन दिवस घेऊ शकतेस. पटकन लग्न, पटकन दिवस, पटकन लग्न, पटकन दिवस, हे करू शकतेस. माझं तसं नाहीये. आता माझं एज नाहीये ग. आता मी लग्न करणं म्हणजे मी डिवोर्सच घेऊ शकणार नाही आणि मी त्याच्यामध्ये अडकून पडेन यार. नो वे, नो वे. अगं पण मग करायचं काय आता. नाही आपण त्याचा नाद सोडून देऊया, पॉइंटलेस आहे. असं कसं, तू म्हणतेस ना बिग फिश जर नेट मध्ये सापडला असेल तर मग असं सोडायचं नाही त्याला इझिली. अरे मग काय करायचं मम्मा. अगं तो फक्त आपल्याला त्या बॉन्ड पेपरवर साईन करायला सांगतोय ना. मग तू साईन कर, आपण ते पैसे घेऊ. आणि प्रॉब्लेम झालास तर ते पेपर आपण काहीतरी गायब करू. बस गायब. या यू मीन पेपर चोरायचा. पेपर चोरायचा म्हणजे गायब करून टाकायचा. मम्मा वेळ आली ना तर तो पेपर जाळून टाकू, पाण्यात टाकू, काही करू आपण. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. पण तुला आयडिया कशी वाटली. वाव शनू बेबी, आज तू प्रूव्ह केलंस की तू माझीच मुलगी आहेस. थँक्यू. पैसे गायब करायचा पेपर, गायब करायचा. हॅलो रेवती. हा अगं महाजनी काकांचं सांगायला फोन केला तुला. रिपोर्ट आले का. हो रिपोर्ट आलेत आणि आपल्याला हवे होते तसे सगळे नॉर्मल रिपोर्ट आलेत. थँक गॉड. माझं अजिबात लक्ष लागत नव्हतं ऑफिसमध्ये. मी वाटच बघत होते तुझ्या फोनची. हे बघ आता तू इथली काळजी करू नकोस. हे सगळं बघायला आम्ही सगळे जण इथे आहोत. आता तू आणि सौमित्र युरोपला जा आणि खूप धमाल करू. हॅलो काय ग, काय झालं. म्हणजे तो एक वेडेपणा करतोय आणि तू आणखीन वेडेपणा कर. मग काय करायला हवंय मी. अगं तो तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, तू पण कर काहीतरी त्याच्यासाठी. म्हणजे काय रे होती राधिका, मी काय बोलतेय हे तुला कळलंच नाहीये. असं दाखवू नकोस प्लीज. मला काय म्हणायचंय ते नेमकं कळलंय तुला, मला माहितीये. तेव्हा त्याबद्दल विचार कर आणि जे योग्य असेल ते नक्की कर. चल ठेवते फोन आता. बाय. बाय.